नमस्कार, आपण पाहत आहात भरारी वृत्त सेवा यूट्यूब चॅनल। आज महाराष्ट्राच्या खरं तर काळा दिवसच मानला पाहिजे की ज्या व्यक्तीने महाराष्ट्रभर सगळ्या धडाडीने काम करून आपल्या कर्तृत्वाला छाप पाडली, अशा नेतृत्वाला असं दुर्दैवी जावं लागलं। खरंच महाराष्ट्राची शान होती ॲक्च्युली, ते आज आपल्यातून निघून गेले। त्यांना देवळीकरांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाडीचे नेते श्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो आणि त्यासाठी आम्ही दैवडीकर सर्वजण सगळे व्यापारी बंधू त्यांच्या दुःखात सहभागी आहोत। आणि आज ही घडलेली घटना अतिशय वाईट आहे आणि त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वांनी शांत राहून श्रद्धांजली वाहूया। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला। त्यामुळं आज महाराष्ट्र एका राजकीय नेता तसेच महाराष्ट्राचा दादा असणारा व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेलेला आहे। पश्चिम महाराष्ट्रावरती आज प्रचंड मोठी शोककळा तसेच राज्यावरती शोककळा पसरलेली आहे। या निमित्ताने आज देवळी शहर आम्ही पूर्णपणे बंद केलेलं आहे। तसेच या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सगळे या ठिकाणी जमलो आहोत। आज खरंच आपल्यासाठी एक काळा दिवसच मानावा लागेल। एक आपल्यातला आणि जनमानसापर्यंत पोहोचलेला सामान्य माणसांची जाण असणारा एक नेता आज काळाच्या पडद्याआड झाला आहे। अशा नेत्यास आपण दैवडी ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करूया। आपण